सासंगजी प्रेमाने बोलूया. धन्य निरंकारजी. आपल्याला भक्ती करत असताना सुखाची प्राप्ती व्हावी ही सर्वांचीच इच्छा असते. परंतु सुखामध्ये देखील ज्यावेळी आपल्याला अतींद्रिय सुखाची प्राप्ती होते त्यावेळी त्या सुखाची तुलना ह्या दुनियेमधल्या कोणत्याही सुखाशी होऊ शकत नाही. मग आपल्याला हे अतींद्रिय सुख कसं प्राप्त होतं? अतींद्रिय सुखाची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? असं म्हणतात की बघा, श्रीकृष्णासोबत जेव्हा गोपिका नाचायच्या त्यावेळी त्या अतींद्रिय सुखामध्ये असायच्या. अतींद्रिय सुखाचा अर्थ काय आहे? इंद्रियांच्याही पलीकडचं सुख. आता आपण थोडंसं विचार करूयात. बघा, सुखाचे दोन प्रकार आहेत. एक आहे भौतिक सुख आणि दुसरं आहे अभौतिक सुख. मुळात तर सुख ही एक भावना आहे आणि ती आत्म्याशी जोडलेली आहे. सुखी असणं ही एक फिलिंग आहे. बघा, या विषयाचं चिंतन करत असताना एक गोष्ट आपण ध्यानात घ्यायची आहे की आपलं जे शरीर आहे त्या शरीरामध्ये जी पंचज्ञानेंद्रिय आहेत, पंचज्ञानेंद्रियांच्यामध्ये काय आहे बघा? पंचज्ञानेंद्रियामध्ये आहे डोळे, कान आहे, नाक आहे, जीभ आहे आणि त्वचा आहे. या पंचज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून आपल्याला काय होतात? वेगवेगळ्या जाणीवा होतात आणि त्या जाणीवांमधून आपल्याला सुखाची प्राप्ती होते. कधीकधी आपल्याला असं वाटतं की आपण खूप पैसा कमवला तर आपल्याला सुख मिळेल. आता पैशानं सुख कसं खरेदी करायचं? तर पैसा आला की छान घर मिळेल. छान घर आलं की त्याच्यामध्ये छान छान फर्निचर असेल. त्या घरामध्ये मोठमोठ्या मऊ लुसलुसीत गाद्या असतील, छान छान भांडी असतील, हर एक गोष्ट घरामध्ये असेल. म्हणजे ज्यावेळेस सगळं काही घरामध्ये अगदी सुंदर पद्धतीनं जर असेल तर डोळ्याला बघताना छान वाटणार आहे. त्याच्यामुळे डोळे तृप्त होत आहेत. म्हणजे काय झालं तर त्याला ते भौतिक सुख मिळतंय, तेव्हा त्याला छान वाटते. दुसरी गोष्ट म्हणजे काय? तर आपल्याला कानांनी छान छान ऐकायला आवडतं. कधीकधी काय होतं बघा, आपण सुंदर गाणी ऐकतो त्यावेळेस आपले कान तृप्त होतात, छान वाटतं. हां, काय मस्त आवाज आहे, खूप छान गीत लागले, ऐकताना खूप छान वाटलं. आपण सत्संगमध्ये गेलो बघा, छान छान गीतं भजनं ऐकत असतो त्यावेळेस आपल्याला काय होतं? आपल्याला ते कर्णसुख असते ते प्राप्त होतं. म्हणजे काय होतं तर ऐकताना छान वाटते म्हणून बरेच जण काय करतात, सत्संगमध्ये जातात की ऐकायला छान वाटते, तृप्त होतात. हां, ठीक आहे, छान वाटते. श्रवण सुख म्हणतात त्याला. श्रवण करण्याचं एक सुख असतं, ते सुख उपभोगतात. काही जण काय करतात, निसर्गाच्या सानिध्यामध्ये जातात, डोळे भरून निसर्ग पाहतात आणि नयनसुखाचा अनुभव घेतात. काही जण काय करतात, छान छान पदार्थ खातात. छान छान पदार्थ खाल्ले की काय होतं? छान वाटतं. म्हणजे कसं, आवडती जिलेबी खाल्ली, गोड गुलाबजामुन खाल्ले की खूप छान वाटतं. आणि जीभ काय होते? वेगवेगळ्या चवी घेते आणि त्याची तृप्ती कशाला मिळत असते? तर आत्म्याला मिळत असते. शरीर त्या चवी घेत असतं, परंतु ती आत्मा त्या शरीराच्या माध्यमातून चव घेत असते, ना की शरीर चव घेत असतं. आत्मा घेत असते. आत्म्याच्या त्या भासना आहेत ना, सगळ्या वासना आहेत सगळ्या गोष्टींच्या, त्यामुळं छान वाटतं आत्म्याला. छान सुगंध आला की छान वाटतं. छान सुगंध आला,
वा, काय छान सुगंध आहे म्हणतो आपण. किती छान उदबत्ती लावली, मस्त सुगंध आहे. हां, किती छान फुले आहेत, खूप छान सुगंध आहे. मन एकदम खुश झालं, आनंदित झालं, सुखी झालं. त्याच्यानंतर त्वचेच्या भोवती जर छान असा मऊ लुसलुसीत कापूस आहे, त्या कापसावरून हात फिरवला की आपल्याला छान वाटतं, स्पर्शाचा आनंद. घरामध्ये छान अशी मऊ लुसलुसीत गादी असेल, त्या गादीवरती झोपायला मिळालं, अंगावरती मऊ घ्यायला भेटलं, किंवा एखादी आई आपल्या बाळाला स्पर्श करते त्यावेळेस त्या स्पर्शामधला आनंद असतो, तर तो स्पर्शामधला आनंद मिळतो, त्यावेळेस मन खुश होतं. पण याच्या उलट जर डोळ्यांना आपल्याला जे नको असेल ते जर दिसलं तर मन दुःखी होतं. कधी कधी कानांनी खराब, वाईट, शिव्या वगैरे असं काय ऐकलं की मन दुःखी होतं. कोणतरी असं उघडपणे आपल्याला बोलतं, कोणतरी आपल्याला टाकून बोलतं, मोठ्या आवाजामध्ये बोलतं की आपल्याला लगेच रडायला येतं. म्हणजे काय झालं, कानांनी अगोदर ऐकलेली गीतं त्यावेळेस मनाला छान वाटलं, आनंदित झालं मन. पण ज्यावेळी शिव्या वगैरे ऐकायला कानाला मिळाल्या, कोणीतरी टोमण्यातनं बोलते ऐकायला मिळालं की मन दुःखी झालं. त्याच्यानंतर मऊ लुसलुसीत गादी होती म्हणून छान वाटलं, मन खुश झालं. पण ज्यावेळी काटे बोचले आपल्याला, ज्यावेळेस काटे टोचले त्यावेळेस मात्र एखादी खरखरीत एखादी वस्तू आपल्याला अंगावर घ्यायला दिली की मन दुःखी झालं. त्याच्यानंतर बघा, खराब वास आला की काय झालं, आपलं मन दुःखी झालं. तर ही आहेत आपली पंचज्ञानेंद्रिय आहेत बघा, त्याच्यातून जर छान मिळालं तर सुख, मनाच्या विरुद्ध मिळालं की दुःख. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत त्या शाश्वत नाही आहेत. म्हणजे सुख हे शाश्वत आहे का, चिरकाल टिकणार आहे का, तर नाही, याची काहीही शाश्वती नाही. कारण घोर कलियुग आहे. घोर कलियुगामध्ये आपल्याला आपल्या मनासारख्या गोष्टी एकही घडताना दिसत नाही. एकदा घडताना दिसेल, 2 वेळा दिसणार नाही, 3ऱ्या वेळी दिसेल, पुन्हा 4थ्या वेळी दिसणार नाही. म्हणजे हे चढउतारांचं ते सतत सुरूच राहणार आहे. म्हणजे कधी सुख येणार आहे, कधी दुःख येणार आहे, कधी सुख येणार आहे, कधी दुःख येणार आहे, ह्या गोष्टी सतत चालू राहणार. मग आपल्या मनाची स्थिती जर डामाडोल असेल, म्हणजे कधी खुश कधी दुःखी, कधी खुश कधी दुःखी, तर ही जी मनाची स्थिती आहे ना, तर अशा स्थितीमध्ये काय होतं, आपण सतत सुखी राहू शकत नाही. आणि ज्यावेळेस आपण सुखाची जी अवस्था आहे की सदोदित सुखाची अवस्था राहण्यासाठी आपल्याला या गोष्टी पुरेशा नाहीत. मग हे झालं सगळं भौतिक सुख. आता आपल्याला अभौतिक सुखाचा अभ्यास करायचा आहे. अभौतिक सुख कशात आहे, तर अभौतिक सुख आपल्या शरीराच्या जे पलीकडं आहे आत्मतत्व, ज्यावेळेस त्या आत्मतत्वामध्ये आपण विलीन होतो, आत्मतत्वामध्ये आपण लीन होतो, ध्यानमग्न होतो, त्यावेळेस आपल्याला त्या अतींद्रिय सुखाची अनुभूती होते. पण महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपल्या अवतीभोवती, ज्यावेळेस आपल्या मनासारख्या घटना घडत नाहीत, मनाच्या विरुद्ध घटना घडत राहतील, ह्या पंचज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून आपल्याला त्या जाणीवा होत राहतील. कारण सुख आणि दुःख मनामध्ये निर्माण होण्याचे जे दरवाजे आहेत ना, ते ही पंचज्ञानेंद्रिय आहेत, त्याच्या माध्यमातून आपल्याला सुख आणि दुःख होत असतं. मग ज्यावेळी एखादा भक्त असेल, योगी असेल, तो काय करतो, तर या ज्या जाणीवा आहेत, ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून येणाऱ्या जाणीवा आहेत ना, त्या जाणीवांना तो फुल स्टॉप देतो. म्हणजे कसा फुल स्टॉप देतो, डोळ्यांनी वाईट पाहायचं नाही, वाईट दिसलं की लगेच रस्ता चेंज करायचा, डोळ्यांनी वाईट पाहायचं नाही, कानाने वाईट ऐकायचं नाही. कधी कधी समजा एखादा शिव्या जरी देत असेल तरी त्या आत घ्यायच्या नाहीत. डोळ्यांनी जर एखादं खराब दिसलं तरी ते खराब पाहायचं नाही, खराबातून पण काहीतरी वेगळं चांगलं काहीतरी विचार करायचा आणि मनामध्ये विचार खराब येऊ द्यायचे नाहीत. म्हणजे प्रत्येक निगेटिव्ह गोष्टीमधून काहीतरी पॉझिटिव्ह शोधायचं, किंवा जर खराब गोष्टी असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करत आपल्याला काय करायचं आहे, आपल्यामध्ये परिवर्तन करायचं आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट घडू द्या, मी कोणतीही परिस्थिती जरी माझ्यासमोर आली तरी त्या परिस्थितीमध्ये मला
एकरस स्थितीमध्ये राहता आलं पाहिजे. म्हणजे माझ्या मनाची स्थिती जराही डामाडोल होता कामा नये. ज्यावेळी हे परिवर्तन माझ्यामध्ये हळूहळू व्हायला सुरुवात होईल, त्यावेळी एक दिवस असा येईल बघा, ज्यावेळेस आपण नामस्मरण करायला बसू त्यावेळेस नामस्मरणातून आपल्याला तल्लीनता निर्माण होईल. आणि ज्यावेळेस आपण नामस्मरणामध्ये तल्लीन होता 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 आपण ध्यानमग्न होऊन जाईल. नामस्मरणातून आपल्याला ध्यान लागेल आणि त्या ध्यानातून अतींद्रिय सुखाची अनुभूती होईल. आणि ती जी अतींद्रिय सुखाची अनुभूती आहे ती इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे की त्याचं वर्णन संतसुद्धा करू शकले नाही. संत म्हणतात की त्या सुखाचा अनुभव कैसा करू, कसं करणार त्या सुखाचा अनुभव, करू शकत नाही, त्याला शब्दच नाही आहेत. इतका सुंदर अनुभव आहे आणि ते कुणी हिरावून घेऊ शकत नाही हो. आत्ता बघा ना, आपल्याला एखाद्याने सुंदर गाडी दिली आणि त्या गाडीला उद्या जर खरच पडली, काही झाले की आपण लगेच दुःखी होतो. पण ते जे आत्मिक सुख आहे ते आपलं कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ते आपल्याजवळ कायम राहणार आहे असं ते सुख आहे. म्हणून त्या अतींद्रिय सुखाची अनुभूती करण्यासाठी आपल्याला हा पुरुषार्थ करायचा आहे. कोणतीही परिस्थिती घडली तरी मला एकरस स्थितीमध्ये राहायचं आहे. आणि त्याच्यासाठी एकरस स्थितीमध्ये राहण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचा पुरुषार्थ करायचा आहे. सर्वात महत्त्वाचा म्हटलं आहे इच्छा मात्रम अविद्या. भगवद्गीतेमध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे, ज्यावेळी इच्छा मात्रम अविद्या या गोष्टीचा पुरेपूर अभ्यास होईल ना, त्यावेळी आपल्याला अतींद्रिय सुखाची अनुभूती होते. आपल्याला दुःखाचं कारण मूळ काय आहे माहिती आहे का? इच्छा. आपल्याला हर एक गोष्टीची इच्छा असते. मला असंच ऐकायला आलं पाहिजे, मला हा असाच बोलला पाहिजे, माझ्या बाबतीत ना हे असंच घडलं पाहिजे, हा मला असा कसा बोलू शकतो. म्हणजे अपेक्षा, इच्छा. आपल्याला काय माहिती आहे का? इच्छा कभी अच्छा नहीं बनने देती. इच्छा, आपल्या इच्छा हेच आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे. ज्यावेळेस आपल्या इच्छा आपण सर्व परमात्म्यावरती समर्पित करतो, सर्व इच्छा परमात्म्यावरती समर्पित करतो की मला आता काही नको आहे, मला फक्त आत्मानुभूती, परमात्मानुभूती घ्यायची, एकच इच्छा राहील, ती पण सात्विक इच्छा आहे आणि ही खूप सुंदर इच्छा आहे. ज्यावेळेस आपल्याला ती इच्छा राहते आणि त्याच्यासाठी आपला पुरुषार्थ सुरू होतो, त्यावेळी आपलं हळूहळू हळूहळू इच्छा आपल्या जेव्हा कमी होत जातात त्यावेळेस आपण आपल्या मनाची स्थिती अविद्या, म्हणजे इच्छेची अविद्या. इच्छा मात्र अविद्या म्हणजे काय? इच्छेची अविद्या म्हणजे जणू काय इच्छा ही माझ्याकडं गोष्ट मला माहितीच नाही. लहान बाळ कसं असतं बघा, की त्याला जणू ह्या दुनियेची काही गोष्ट माहितीच नसते, की कोण कसं आहे कोण कसं आहे, त्याला अविद्याच असते ना, म्हणजे त्याचं ज्ञानच नाही आहे. तसं आपल्याला इच्छेची अविद्या म्हणजे इच्छेचं ज्ञानच नाही आहे, काय असतात इच्छा. अशी ज्यावेळेस मनाची स्थिती होईल त्यावेळेस आपले ना मनाची एक अवस्था अशी असते ना की एकदम मासूम अवस्था, म्हणजे अगदी म्हणतात ना की आपण म्हणतो ना भोळा, एकदम भोळी अवस्था असते. आणि अशी आपल्या मनाची अवस्था तयार झाली पाहिजे. की बरेच जण म्हणतात बघा हे कलियुग आहे, कलियुगामध्ये जशाच तसं राहावं लागतं, पुढचं असं आपल्याला म्हणजे असं आपल्याशी वागेल तसं आपल्याशी वागेल. तसं नाही, आपल्याला चेतनता पण दिलेली आहे. एखादा व्यक्ती आपल्याशी कसा वागतोय त्यावेळेस आपण तिथं पटपट बोलून रिॲक्ट व्हायचं नाही, पण आपल्याला तिथनं लगेच आपला पाऊल आपल्याला लगेच बाहेर टाकता आलं पाहिजे. आपल्याला कळालं पाहिजे हा रस्ता आपल्यासाठी योग्य नाही, लगेच आपण रस्ता चेंज करायचा. आपला पुरुषार्थ हा असला पाहिजे की आपल्या हळूहळू हळूहळू एक 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 इच्छा आपल्या कमी होत गेल्या पाहिजेत. जितके आपल्या इच्छा वाढतील ना तितके आपली अवस्था मनाची कशी होणार आहे? बैचेन अवस्था होणार आहे. आणि बैचेन अवस्थेमध्ये अतींद्रिय सुखाची अनुभूती होऊ शकत नाही. आणि जिथे अतींद्रिय सुखाची अनुभूती नाही ना तिथे मोक्ष नाही. कारण मोक्ष ही अवस्था मनाची आहे आणि ती जिवंत असताना मिळते. जिवंत असतानाच मोक्षाची स्थिती म्हणजे नष्ट मोहा स्मृती लब्धा. म्हणजे कसं? कोणत्याही गोष्टीचा मोह नाही, ना कुठल्या व्यक्तीमध्ये अडकले, ना माझी आई, ना माझा भाऊ, ना माझा मुलगा, ना माझा पती, ना माझी पत्नी, कोणामध्येही रस नाही, इच्छा नाही, अपेक्षा नाही. ज्यावेळेस आपण ह्या गोष्टीमध्ये एकदम सहज होतो, आपल्याला कुठल्याही गोष्टीची इच्छा राहत नाही, आपलं म्हणजे काय म्हणतात ना आपल्या इच्छा सगळ्या त्याच्यातनं बाहेर निघतात आणि एकच इच्छा फक्त मला परमात्म्याशी एकरूप व्हायचे. त्यावेळेस आपण परमात्म्याशी एकरूप होण्याची जी इच्छा आहे ना ती ज्यावेळेस आपली प्रबळ होते त्यावेळी आपल्या बाकीच्या ज्या इच्छा आहेत ना त्या आपल्याला कुठल्याही मागावे लागत नाही, ते सर्व इच्छा आपल्या पूर्ण होत जातात.
आपल्याला कोणतीच इच्छा मागायची गरज पडत नाही. कारण की असं म्हणतात ना की जिथे ज्ञान आहे, जिथे शांती आहे आणि जिथे परमसुख आहे ना, तिथं सर्व धन दौलत आपोआपच त्याच्या पाठीमागे येत असते. त्यासाठी अवस्था मनाची कशी पाहिजे ना, अतिशय विशाल पाहिजे. आणि आपल्याला म्हणजे हे आता खरं झालं तर खूप मोठे मोठे शब्द आहेत, पण त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, पुरुषार्थ हा करायचा आहे ना की हळूहळू आपल्या इच्छा कमी झाल्या पाहिजेत. जोपर्यंत आपल्या इच्छा कमी होत नाहीत ना, तोपर्यंत आपण एक चांगला माणूस बनूच शकत नाही. कारण बघा, जे सगळे थोर साधू संत सगळे होऊन गेले ना, त्यांच्या इच्छा कमी होत गेल्या. आत्ता बघा ना, सद्गुरूसुद्धा सुदीक्षा माताजी असतील तरी त्यांनी बघा त्यांच्या सगळ्या इच्छा त्यांनी मारून टाकलेल्या आहेत. आणि त्यांचं एकच आता म्हणजे त्यांच्यासमोर काय आहे, फक्त सगळ्या जगताचं कल्याण करायचं हा एक भाव आहे त्यांचा. सर्व इच्छा मारून टाकल्या त्यांनी. तर त्या इच्छा त्यांनी सगळ्या म्हणजे म्हणतात ना, सगळ्या इच्छा त्यांनी परमात्म्याच्या निराकार परप्रभूच्या म्हणतात ना चरणावरती सर्व इच्छा मारून टाकल्यात. आणि त्याच्यामुळे आज ते महान सद्गुरूच्या दर्जावर आहेत. त्यांचा एक दर्जा आहे. आणि प्रत्येक साधू संत जे महान होऊन गेले ना, त्यांनी सर्व त्यांच्या इच्छा समर्पित केल्या. त्याच्यामुळे जर आपल्याला मोक्ष मिळवायचा असेल ना, तर इच्छेची अविद्या झाली पाहिजे आणि नष्ट मोह झाला पाहिजे. प्रत्येक गोष्टीतला मोह आपला कमी झाला पाहिजे. आणि पुरुषार्थ आपल्याला हाच करायचा आहे. मोह आपला कमी झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इच्छा आपल्या कमी कमी होत गेल्या पाहिजे. आणि मोक्षाची स्थिती ही तेव्हाच येणार आहे. मोक्षाच्या या स्थितीपर्यंत पोचण्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत. सत्संगाची आजच्या दिवशी आपण या गोष्टीचं चिंतन केलं की खरं सुख, परमसुख, अतिंद्रिय सुख कशामध्ये आहे, मोक्ष कसा मिळतो, मोक्षाची स्थिती काय, आपल्याला आपल्या इच्छा हळूहळू कशा कमी करायच्या आहेत, याच्यावरती चिंतन केलं. आजचा हा व्हिडिओ आपण या ठिकाणीच थांबवूयात. प्रेमाने बोलूया. धन्य निरंकारचे.